नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे शहरात तयार होणाऱ्या एका महत्त्वपूर्ण प्रोजेक्टची माहिती घेणार आहोत, जो ठाणे शहरातील ट्रॅफिक कमी करेल आणि ठाणे शहराची मुंबई आणि नवी मुंबईसोबत कनेक्टिव्हिटी वाढवेल, तसेच पोल्युशन देखील कमी करेल। तो प्रोजेक्ट म्हणजे ठाणे कोस्टल रोड। वाहतूक कोंडीच्या विळख्यातून ठाणेकरांची सुटका करण्यासाठी आणि घोडबंदर रोडवरील ट्रॅफिक कमी करण्यासाठी MMRDA आणि स्थानिक प्रशासनाने ठाणे कोस्टल रोड तयार करण्याचा निर्णय घेतला होता। हा कोस्टल रोड 13.5 किलोमीटर लांबीचा 6 लेन ॲक्सेस कंट्रोल रोड असेल। या रोडची रुंदी साधारण 40 ते 45 मीटर्स असेल। या प्रोजेक्टचे बजेट अंदाजे 3363 कोटी रुपये इतके आहे। हा रोड मुंबई नाशिक हायवेवर खारेगाव नाका येथून सुरू होऊन घोडबंदर रोडवरील गायमुख येथे एंड होईल। या प्रोजेक्टचा 8 किलोमीटरचा सेक्शन कोस्टल रेग्युलेशन झोनमधून जाणार असून हा सेक्शन पूर्णपणे एलिव्हेटेड असेल। तसेच कोळशेत नेव्हल बेस येथील 450 मीटरचा सेक्शन अंडरग्राऊंड असेल। त्याचबरोबर 120 मीटर्सच्या एका खाडी पुलाचाही समावेश असेल। या प्रकल्पासाठी वन विभाग, CRZ विभाग, डिफेन्स आणि केंद्रीय पर्यावरण विभागाच्या मंजुरी आवश्यक होत्या। या सर्व परवानगी पालिकेने नुकत्याच घेतल्या आहेत। या कोस्टल रोडचे कॉन्ट्रॅक्ट नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीला मिळाले असून कोस्टल रोडचे काम ऑलरेडी सुरू झाले आहे। भविष्यात ठाणे कोस्टल रोडला प्रपोज्ड विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर सोबत देखील जोडले जाणार आहे। त्यासाठी 3 नवीन खाडी पूल बांधले जाणार आहे, ज्यामध्ये कोळशेत काल्हेर ब्रिज, कासार वडावली खारबाव ब्रिज आणि गायमुख पायगाव ब्रिज यांचा समावेश असेल। तसेच नॉर्थ डायरेक्शनला हा रोड 5.5 किलोमीटर लांबीच्या प्रपोज्ड गायमुख फाउंटन हॉटेल टनेलला जोडला जाईल, ज्यामुळे घोडबंदर रोडवरील ट्रॅफिक स्किप करून ठाणे कोस्टल रोड थेट वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि मुंबई अहमदाबाद हायवेवर कनेक्ट होईल। ठाणे कोस्टल रोडला सेकंड फेजमध्ये खारेगावपासून कोपरीतील आनंदनगरपर्यंत वाढवले जाईल। या कोस्टल रोडला ठाण्याचा पाम बीच रोड किंवा मरीन ड्राईव्ह म्हणूनही पाहिले जात आहे। ठाणे कोस्टल रोडमुळे ठाण्यातील ट्रॅफिक कंजेशन कमी होईल, ट्रॅव्हल टाईम रिड्यूस होईल आणि कनेक्टिव्हिटी वाढेल। हा नवीन कॉरिडॉर घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा भार कमी करेल, प्रवास वेगवान व सुरक्षित होईल, रिअल इस्टेट आणि कमर्शियल डेव्हलपमेंटसाठीही फायदेशीर ठरेल। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।